नमस्कार. आज आपण एक साधी सिंपल अशी भाजीची रेसिपी बघणार आहोत. हे आहेत वाल. हे रात्रभर स्प्राऊट म्हणजे भिजवत ठेवलेले. त्यानंतर याच्यावरती साल असतात, ती छान आपण बोटाने थोडीशी अशी चोळून त्याचे साल काढून घ्यायचे असतात. अशा पद्धतीने अतिशय साधी सोपी अशी भाजी आहे ही. खूप लवकर होते, अगदी 10 मिनटातच. आधी त्याचे सगळे आपण साल आहे ते सगळे काढून घेऊया आणि त्यानंतर फोडणीची तयारी करूया. याच्यामध्ये मी अटकोळ कापून घातला होता एक साल काढून, आणि ज्याप्रमाणे आपण बेसिक फोडणी देतो तीच बेसिक फोडणीने अतिशय सुंदर अशी चव लागते या भाजीला. तुम्ही नक्की ट्राय करा. कढई घेऊया, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे. त्याच्यामध्ये लसूण, मिरची आणि कढीपत्ता, जिरं घातलं आहे. थोडीशी हिंग घातली आहे वरून. छान परतून घेऊया आणि त्यानंतर मी रफली चॉप केला आहे कांदा. खूप असा बारीक वगैरे नाही चॉप केला आहे, रफली चॉप केलेलेच कांदा टमॅटो ते दाताखाली आले क्रंची क्रंची की खूप छान लागतात खायला. टॅमॅटो पण रफली चॉप केलं आहे. त्यानंतर 2 मिनटं थोडा वेळ परतून घेऊया आणि आपले काही बेसिक घरगुती मसाले आहे ते त्याच्यामध्ये ॲड करूया. अगदी बेसिक मसाल्याने झटपट अशी होणारी, खूप काही तामझाम न करता साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि छान लागते. नुसती तुम्ही भाताबरोबर खाल्ली तरी खूप छान लागते किंवा चपातीसोबत खाल्ली तरी छान लागते. त्यामध्ये आपण बेसिक मसाले ॲड करूया, जसं की हळद, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. आणि त्यानंतर सगळं छान एकत्र मसाला मिक्स करून घेऊया. 2 मिनटं मसाला परतून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये भिजवलेले वाल आणि अटकोळ त्याची साल काढून त्याचे एकदम बारीक नाही, मीडियम आकाराचे तुकडे केलेले आहेत, कारण ते खायला खूप चांगले लागतात. आणि आपण थोडं त्यात पाणी घालणार आहोत, कारण की आम्हाला ग्रेव्ही म्हणजे रस्सावाली भाजी पाहिजे, म्हणून मी त्यात थोडं पाणी जास्त ठेवलं आहे. तुम्हाला सुकी आवडत असेल तर तुम्ही सुकी केली तरीही चालेल. आणि त्यानंतर त्याला आपण झाकण ठेवून वाफेवर थोडं शिजवून घेऊया. या भाजीमध्ये बरेच जण दुधी पण घालतात, बटाटा घालतात किंवा काहीही न घालता नुसते वाल केले तरी छान लागतात. अशा पद्धतीने झटपट अशी भाजी आपली शिजलेली आहे. भरपूरशी कोथिंबीर घालूया आणि मी थोडासा आंबटपणा येण्यासाठी याच्यामध्ये 2 ते 3 फोडी कोकमच्या घातलेल्या आहेत. तुम्ही आंबोशी वगैरे पण घालू शकता किंवा कच्ची कैरी असेल त्याचे काप पण घालू शकता. त्याच्याने पण ही भाजी अप्रतिम लागते. रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.